महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीनं पूर्ण राज्यामध्ये विभागीय म्हणजे कमिशनर हेड आपले जे राज्यातले आहेत त्यामध्ये काल कोकणचा आम्ही संघटनात्मक आढावा घेतला। आज पुण्यात आहे, उद्या उत्तर महाराष्ट्राचं नाशिकमध्ये आहे, परवा औरंगाबादला मराठवाड्याचं आहे, पश्चिम विदर्भातलं अमरावतीमध्ये 11 तारखेला आणि 12 तारखेला नागपूरमध्ये अशा पद्धतीनं 6 विभागीय या आमच्या संघटनात्मक आढाव्याच्या ह्या मीटिंग्स आम्ही घेतो आहे। आमच्या नेत्या सोनिया गांधीजी यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली उदयपूर राजस्थानमध्ये काँग्रेस पक्षाने अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने जे काही ठराव संघटनात्मक पारित केले होते त्या ठरावाची अंमलबजावणी इत्थंभूत करण्याच्या दृष्टिकोनातल्या या आढावा बैठक आहे। काँग्रेस पक्ष संघटनात्मक मजबूतीनं लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि जे काही अत्याचारी सरकार दिल्लीमध्ये केंद्रामध्ये जे बसलेली आहे त्या अत्याचारी सरकारचा खरा चेहरा लोकांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचवण्याचा या संघटनात्मक व्यवस्थेच्या माध्यमातून काम केलं जाणार आहे। ज्यांची स्वतःची रावण वृत्ती आहे ते दुसऱ्यांवर त्या पद्धतीची प्रवृत्तीचा उल्लेख करतात। रावण प्रवृत्ती ही अत्याचारी प्रवृत्ती आहे, रावण प्रवृत्ती ही जुलमी प्रवृत्ती आहे, सर्वसामान्याला न जगू देणारी प्रवृत्ती म्हणजे रावण प्रवृत्ती आहे। आणि ते आज राहुल गांधींना भाजप त्या प्रवृत्तीचा उल्लेख करायचा प्रयत्न करत असतील तर आज महागाई कोणी वाढवली तर भाजपने वाढवली, बेरोजगारी कोणी वाढवली हे सगळे तोंड आहेत, 10 तोंड जे आहेत ना, मी तोंडांचं सांगतोय। बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यावर होणारा अन्याय, शेतकऱ्यांच्या विरोधात काढलेले 3 कायदे, गरिबावर सातत्यानं अन्याय, गरिबांना शासकीय रुग्णालयात औषधोपचार मिळत नाही, तिथं लोक मरतात आहेत, गरिबाला जगण्याचा अधिकार नाही, ही तोंड निर्माण करण्याचं काम भाजपने केलेलं आहे, जी रावण प्रवृत्ती होती। आणि म्हणून काँग्रेस पक्ष संघटनात्मक ही सगळी चळवळ उभी करून पूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या लोकांपर्यंत भाजपच्या या रावण प्रवृत्तीचं दर्शन हे संघटनात्मक करून देण्याचा एक प्रयत्न काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही सुरू केलेला आहे आणि याच्यामध्ये आम्हाला यश प्राप्त होईल। जनतेचा आशीर्वाद मोठ्या प्रमाणात हा काँग्रेस पक्षाच्या सोबत येतो आहे। आपण पुण्यात आहो म्हणून कसब्याचा उल्लेख मी या ठिकाणी केलाच पाहिजे। आपल्याला सगळ्यांच्या समोर आम्ही त्या काळात सांगितलं होतं की कसब्याची निवडणूक काँग्रेस पक्ष जिंकेल, महाविकास आघाडी जिंकेल असं आम्ही त्यावेळेस दावा केला आणि तो लोकांचा कौल जो आहे तो आता भाजपच्या विरोधात आहे आणि जी जागा कायम बीजेपीच्या ताब्यात राहायची ती जागा काँग्रेस आणि काँग्रेस अलायन्सच्या माध्यमातून आम्ही ती काढून घेतली। याचाच अर्थ आम्ही खोटं फेक सांगत नाही की आता एवढे आकडे केंद्रामध्ये सरकारला मिळणार, पुन्हा मोदीचं सरकार येणार। कालच राज्याचे उपमुख्यमंत्री सांगत होते की तिसऱ्यांदा अगर मोदीचं सरकार बनलं तर जागतिक आर्थिक महासत्ता आपला देश बनेल। आता तर जागतिक आर्थिक कमजोर देश झालेला आहे, म्हणजे तिसऱ्या याच्यात तर वाचलं उचलं तेही विकून टाकते। त्याच्यामुळे या पद्धतीच्या फेकू गोष्टी ज्या आहेत त्याही गोष्टीचा पर्दाफाश करण्याचं काम लोकांपर्यंत हा पर्दाफाश करण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या वतीने केलं जाईल आणि म्हणून ह्या संघटनात्मक ह्या आढावा बैठकीच्या माध्यमातून आम्ही काम करतो आहे। आपण प्रश्न विचारू शकतो।
त्याची काळजी करू नका, आम्ही करू. अरे मला ऐका ना, गर्दी तुम्ही त्रास घेऊ नका, आम्ही बरोबर करतो. मला आता तब्येत माहिती नाही त्यांची, मला काही तसा निरोप नाही. मी माहिती घेतो आणि मग ते तब्येत खराब असेल तर तब्येत चांगली. तुम्हाला काँग्रेस पक्षाची मीडियाला फार काळजी आहे, धन्यवाद आपला. भाजपची काळजी करा ना सध्या थोडी. भाजपची काळजी करा, आमची काळजी फार करता तुम्ही. चला मी नंतर सांगतो म्हटलं ना, मला माहिती घेऊ द्या. हा हा आता खरं प्रश्नावर आलात तुम्ही. महाराष्ट्रामधलं जे सरकार आहे, या सरकारचं कथनी आणि करणीमधला काय फरक आहे हे आपल्या सगळ्यांना कळत आहे. या राज्यामध्ये शेतकऱ्यांना जगण्याचा अधिकार नाही, या राज्यामध्ये गरिबाला जगण्याचा अधिकार नाही, या राज्यामध्ये तरुणांना जगण्याचा अधिकार नाही. हे महाराष्ट्रातलं सेल्फिश सरकार, हे सेल्फिश सरकार जे आहे, हे सरकार स्वतःच्या फायद्यासाठी जगते आहे. आणि पवार साहेबांनी परवा सांगितलं की ईडीच्या धाकाने हे लोक गेले. हे आमचा आरोप नाही आहे, स्वतः पवार साहेबांचा आरोप. राज्यामध्ये जे काही हे असंविधानिक सरकार आलेलं आहे, ज्याचा उल्लेख आम्ही वारंवार करत होतो की राज्यातलं हे सरकार असंविधानिक सरकार आहे. आणि माननीय सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. राज्यपाल त्यावेळेचे भगतसिंग कोश्यारी यांनी ज्या पद्धतीचं जे सरकार केलेलं होतं ते पद्धतच चुकली, अशा पद्धतीनं माननीय सुप्रीम कोर्टाने त्या पद्धतीचे ताशेरे ओढलेले आहेत. म्हणजे आम्ही जे असंविधानिक सरकार आहे असं सांगत होतो, त्या सरकारचं खरा चेहरा माननीय सुप्रीम कोर्टाने उघडकीस सांगितला. परवा नांदेडमध्ये मृत्यूचं तांडव झालं, आमचे शासकीय दवाखाने स्मशानभूमी झाले. नांदेड नंतर औरंगाबाद, नांदेड नंतर नागपूर, ठाण्यापासून सुरुवात झाली आणि राज्यातल्या PSC असतील, ग्रामीण रुग्णालय असतील, जिल्ह्यातले रुग्णालय असतील, या सगळ्या ठिकाणी हा मृत्यूचं तांडव चालू आहे. आणि यांना लोक मरतात त्याचं घेणे देणं नाही. काही सरकारकडून असं आलं की त्या डीनवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला, सकाळी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला नांदेडच्या, दुपारी आनंद फानमध्ये एक समिती बनवली. त्या समितीने रिपोर्ट दिला की डॉक्टरांचा दोष नाही, लोकांचा दोष आहे. एकदम लाटेनं आले ते दवाखाने. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे, आणि मागच्या काळातही सांगितलं की प्रत्येक दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा डोळा हा मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर लागलेला आहे. राज्याच्या जनतेची कुठली घेणे देणं नाही. महाराष्ट्रामध्ये कोरडा दुष्काळ पडून सुद्धा सप्टेंबर महिन्यापासून अनेक जिल्ह्यामध्ये, अनेक गावामध्ये टँकर सुरू झाले. आता आपण ऑक्टोबर महिन्यात येतो आहे. काही भागामध्ये जसं मराठवाड्यामध्ये आपण पाहिलं की नाहीच्या बरोबर पाऊस पडला. आपल्या पश्चिम महाराष्ट्रात सातारा वगैरे हा जो बेल्ट पाहिला, याही भागामध्ये अजिबात पाऊस नाही. आणि अशा या परिस्थितीमध्ये एका बाजूला ओला दुष्काळ आणि महाराष्ट्रातल्या अर्ध्यापेक्षा जास्त भागात कोरडा दुष्काळ, साधं दुष्काळही जाहीर करायला हे सरकार तयार नाही. आणि मग ते शिंदे गटातला एखादा काही व्यक्ती बोलतो त्याच्यावरच आम्ही सगळं चालत राहतो. त्यांनी कोणाला मुख्यमंत्री करायचं नाही करायचं तो त्यांचा भाग आहे. सगळं असंविधानिक सरकार आहे. त्यामुळे आमचा महत्त्वाचा प्रश्न काँग्रेसचा आहे की महाराष्ट्रातल्या जनतेला ज्या पद्धतीनं सरकारने वाऱ्यावर सोडून ठेवलेलं आहे, त्यांना मरणा अवस्थेमध्ये सोडून ठेवलेलं आहे, मारतात आहेत हॉस्पिटलमध्ये, सरकारी हॉस्पिटलमध्ये लोक मरतात आहेत, शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत. MPSCच्या परीक्षा असतील किंवा वर्ग 4च्या हे सगळी पदं असतील, हे भरायचे असतील
तर त्यालाही सुद्धा आता आउटसोर्सिंगच्या माध्यमातून हे सगळी नोकर भरती केली जाईल आणि तरुणांची थट्टा करण्याचं पाप केलं जातं आहे. MPSCचे ऐन परीक्षेच्या वेळेस कोर्सेस बदलून टाकायचे, विषय बदलून टाकायचे आणि त्या पोरांची थट्टा करायची आणि ही सगळी पोरं उद्या रस्त्यावरच येऊन त्यांनी सरकारच्या विरोधात ओरडत राहावं आणि न्याय मागावं. ही जी काही परिस्थिती शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये करून ठेवलेली आहे, या परिस्थितीची दखल काँग्रेस पक्ष घेते आहे, महाराष्ट्रातली जनता घेते आहे आणि ती लढाई काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये लढते आहे. त्या चर्चा आता सुरू होतात आहेत. आम्ही आमच्या पक्षाचा 48 जागेचा आढावा घेतलेला आमच्या कोरच्या बैठकीमध्ये. आम्ही कुठल्या जागा लढाव्यात, काय कराव्यात, त्या आमच्या जेव्हा बैठका सुरू होतील त्याच्यावर मग राष्ट्रीय पातळीवर याच्यावरचं फायनल शिक्कामोर्तब होईल. आणि त्याच्यामुळे आज कोणत्या जागा, आणि आमचं एक गोष्ट ठरलेली आहे, तुमच्या सगळ्यांसाठी माहितीसाठी सांगतो की मेरिटच्या आधारावर ज्या लोकसभा जो पक्ष जिंकत असेल, जे काही वातावरण असेल त्या आधारावरच निर्णय घ्यायचा. आमच्या सगळ्यांचं एकमत आहे की भाजपला सत्तेतून बाहेर काढणं हे आमच्या इंडिया अलायन्सच्या आमच्या सगळ्या लोकांचं एकमत आहे. त्याच्यामुळे जागा कोणी लढाव्या हा विषयापेक्षा मेरिटच्या आधारावर निर्णय होऊन भाजपला महाराष्ट्रातून एकदा त्यांच्या अत्याचारी व्यवस्थेला बाहेर काढणं, शाहू फुले आंबेडकर विचाराला वाचवणं, हाच उद्देश काँग्रेस पक्षाचा आणि या इंडिया अलायन्सचा आहे. जे आमच्या बरोबर नाही त्यांच्याबद्दलची चर्चा तुम्ही कशाला वायफळ करताय? बाहेर कोण काय बोलतो याचा नाही ना. आखरी अलायन्समध्ये आम्हाला जे काही प्रस्ताव कोणी देत असतील, काय असेल त्याचं मत काय, त्यांना किती जागा लढायच्या आहेत, काय लढायचं आहे, असा प्रस्ताव अजूनपर्यंत आमच्याकडे नाही. ना दिल्लीत आमच्या हायकमांडकडे आहे ना आमच्याकडे आहे. या पद्धतीचा कुठला आरोप लावण्यापेक्षा बसून चर्चा होऊ शकतं. मीडियाच्या माध्यमातून अलायन्स होत असतं तर मग मीडियाच्याच माध्यमातून अलायन्स केलं जाऊ शकतं. हां हां तुम्ही चांगला मुद्दा उपस्थित केला. दोन 2009ची परिस्थिती, 2004ची परिस्थिती आणि 1999ची परिस्थिती, त्या सगळ्या परिस्थिती बदलत आल्या. 2014मध्ये परिस्थिती बदलली, 2019मध्ये पण त्याच्या पहिले 3 वर्ष 3 निवडणुका, त्यावेळेची परिस्थिती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही अगर विश्लेषण त्या पद्धतीने करत असाल तर परिस्थिती बदलत राहते. आज परिस्थिती बदललेली आहे. 2019 आणि 2014मध्ये इथं काँग्रेसला नुकसान झालं, इथं काही लपलेलं नाही आहे. पण परिस्थिती बदललेली आहे म्हणून मी तुम्हाला ते सांगतो आहे. तुम्ही खुलाशावर विचारता म्हणून खुलाशावर सांगतो. आमचा कॉन्सेप्ट एकदम क्लिअर आहे की जी आजची परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या आधारावर हे सगळे मेरिटच्या आधारावर निर्णय केले जाईल, हेच आमचं म्हणणं आहे. केंद्रीय मंत्री आहेत ना, त्यांना सगळे आता विधानसभा लढवत आहे. मध्य प्रदेशमध्ये पाहिलं ना काय अवस्था झाली आहे त्यांची. त्यामुळे तुम्ही आमच्या तिकडे एवढ्या खोलात जाऊ नका. मी तुम्हाला वेळेप्रमाणे सगळं सांगेन. मी आताच इंग्रजाच्या बरोबर जो खेडा करार झालेला होता तो 1918मध्ये, तेच आम्ही सगळेजण बघत होतो की त्यावेळेस काँग्रेसनी इंग्रजांना दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये, कारण की इंग्रज हे शेतकऱ्यांकडून कर वसूल करायचे आणि त्यावेळेस काँग्रेसनी जी इंग्रजाच्या विरोधात लढाई लढली होती त्या लढाईमध्ये 1918मध्ये खेडा करार झाला आणि इंग्रजाकडून
त्यावेळच्या दुष्काळाच्या काळामध्ये शेतकऱ्यांकडून कर घेऊ नये अशा पद्धतीचा तो खेडा करार त्या काळामध्ये झाला. हे तर इंग्रजापेक्षा बदतर लोक आहेत. हे इंग्रजापेक्षा बदतर लोक आहेत. इंग्रज तरी थोडासा विचार करत होते, पण हे सरकार जे आहे इंग्रजापेक्षा बदतर आहे. यांनी तर या दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकरी रोज मोठ्या प्रमाणात आत्महत्या देशामध्ये करत आहे. त्याला खऱ्या अर्थानं न्याय कसा मिळेल? आज कांद्याच्या शेतकऱ्यांचं अजूनही आंदोलन चालू. म्हणजे शेतकऱ्यांचा कांदा समजा त्याला जास्त पैसे मिळत असतील तर त्याच्यामध्ये एक्सपोर्ट ड्युटी लावायची 40% आणि त्याचा कांदा कसा कमी किमतीत विकेल आणि तो सडेल कसा आणि शेतकरी कसा बर्बाद होईल, हे मानसिकतेचं हे सरकार, शेतकरी विरोधी सरकार आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे आपण आता जे सांगताय डिस्लरी म्हणजे त्यांच्या मूडभर लोकांचंच आहे, मित्रोंचं. पण शेतकरी त्यांचे मित्र नाही आहेत ना. त्यामुळे शेतकऱ्यावर सातत्यानं भाजप अन्याय करेल, त्याचाच हा निर्णय आहे कालचा. मराठी झालं काय? हां चला हिंदी. देखो, मैं आप लोगों को एक क्लियरिटी बताता हूं कि ये सेंसस जो होता है ये राष्ट्रीय लेवल पे ही होना चाहिए, क्योंकि जो बिहार में जो सेंसस आया है वो सेंसस में एक आपको बात स्पष्ट दिखता है, क्योंकि जिस आधार पे हम सेंसस करते हैं, सामाजिक, आर्थिक और शैक्षणिक, ये 3 इशू वहाँ के महत्वपूर्ण रहते हैं जब सेंसस करते हैं. कौन सा समाज आर्थिक कमजोर है, कौन सा समाज शैक्षणिक कमजोर है. जो समाज आर्थिक और शैक्षणिक मजबूत है वो समाज मजबूत है. अब जब राष्ट्रीय लेवल पे अगर ये सेंसस होता है तो केंद्र सरकार की भी जवाब दी, क्योंकि हम तो एक हमारा जो संविधान है, इस संविधान में जो सिस्टम दी गई है कि हमारा सेंट्रल गवर्नमेंट और राज्य ये सांघिक प्रणाली, ये आधार पर हमारा ये सिस्टम डेमोक्रेसी का चलता है. तो केंद्र सरकार का, क्योंकि राज्यों के पैसे केंद्रों में जाते हैं, क्योंकि पूरे जो भी टैक्स है सब राज्य अपने अपने टैक्स अपने पास नहीं रखते, सब दिल्ली में जाता है. फिर वहां से वो पैसा अपने को, तो जीएसटी में तो अभी तो उन लोगों ने कानून ही बना लिया, पूरा पैसा वहां ले जाते हैं, फिर जीएसटी अपने को भेजते. और जो राज्य कांग्रेस के उनको पैसे नहीं भेजते. आपने देखा कई बार न्यूज में भी वो बात आती है. तो हमारा संविधान ये कहता है कि जो आखिरी इंसान है जिसको आज भी उसकी कोई मदद मिली नहीं, ना मकान मिला, ना लोगों के घर में हाथों को काम मिला, ना आर्थिक मजबूत हुए, तो ऐसी सब व्यवस्था को केंद्र सरकार ने और राज्यों ने मिलकर, राज्यों का कम रहता है हिस्सा और राज्य केंद्र का ज़्यादा हिस्सा रहता है. तो हमारे नेता राहुल गांधी जी ने उस दिन लोकसभा में भी महिला आरक्षण के बारे में यही मुद्दा उठाया था कि आप किस आधार पर महिला आरक्षण लागू करेंगे, क्योंकि जो डॉक्टर मनमोहन सिंह साहब के समय की जो सरकार हमारी थी, जिसमें सुशील कुमार शिंदे साहब खुद थे मंत्रिमंडल में, वो सरकार ने जो सेंसस किया था 2011 में, वो सेंसस अभी भी मोदी सरकार ने डिक्लेयर नहीं किया. और 2021 में, क्योंकि हर 10 साल में ये हमारा सेंसस होता है, 2021 में सेंसस होना चाहिए. जब मैं स्पीकर था महाराष्ट्र का, तब हमने एक रिजोल्यूशन लाया था और रिजोल्यूशन पारित करके हमने केंद्र सरकार को कहा था कि सेंसस ये राष्ट्रीय लेवल पे जाति न्याय गणना के साथ हो, और महाराष्ट्र की विधानसभा ने उसको एकमत में पारित किया. महाराष्ट्र की विधानसभा के बाद कई राज्यों ने उसको पारित किया, लेकिन कोरोना का समय आ गया. 2021 में कोरोना खत्म हुआ, 2022 में ये लोग सेंसस कर सकते थे, 2023 में कर सकते थे, लेकिन दोनों समय नहीं किया. इसलिए हमारे नेता राहुल गांधी जी ने पार्लियामेंट में यही सवाल किया कि भाई किस आधार पर. तो ये पुनः जुमला है, क्योंकि 2024 में महिला आरक्षण विधानसभा और लोकसभा में लागू नहीं होगा. ये बिल पारित कर लिया है, कानून पारित कर लिया है, लेकिन ये सेंसस जब 2029 में होगा तब ये लागू होगा. तो ये जुमलेबाज लोगों से हम राज्यों का कर भी लेंगे, लेकिन राज्यों की एक मर्यादा होती है. इसलिए केंद्र सरकार ने सेंसस करना चाहिए. हम करेंगे, हमारे सब राज्यों में करेंगे, जहां कांग्रेस की सत्ता है सब राज्यों में करेंगे, लेकिन इसका सबसे बड़ी जवाबदारी संवैधानिक आधार पर ये केंद्र सरकार की जाती है और केंद्र सरकार ने करना चाहिए. और केंद्र
आज ओबीसी के बारे में बात करने को तैयार नहीं है। महाराष्ट्र में आपको बता रहा हूं कि गए 5 साल से ओबीसी के बच्चों की स्कॉलरशिप नहीं मिली। केंद्र सरकार अपना हिस्सा नहीं दे रही। घरकुल के पैसे हैं, घरकुल के पैसे केंद्र सरकार नहीं दे रही। इसका मतलब है कि बीजेपी ओबीसी विरोधी है। बीजेपी के लोग बताते हैं, मैंने तो पहली बार, मैं जब से मेरे को समझ आई है पॉलिटिकल, तब से मैंने देश के प्रधानमंत्री की कौन सी किसकी जात किसकी थी मुझे पता ही नहीं है, लेकिन ये पहले प्रधानमंत्री है अपनी जात बताते घूमते हैं, उनके पार्टी के लोग जात बताते घूमते हैं। अगर ये पिछड़े होते तो पिछड़े को न्याय देते ना, जनगणना करते ना, उनके बच्ची की स्कॉलरशिप देते ना, उनको घर बना के देते ना। घोषणा घोषणा घोषणा, उसके सिवा कुछ नहीं है। जैसे ही चुनाव आएंगे वैसे पैकेज डिक्लेयर होंगे, बाद में लोग पैकेज भूल जाते हैं, वो तो बोले जुमला था। तो ये जो मामले है एकदम क्लियर है। इसलिए राहुल जी ने कहा है, मैं इसलिए ये पूरा वाक्य आपको बताया, राहुल जी ने कहा है कि अगर हमारे को देश की जनता कांग्रेस को सत्ता अगर केंद्र में देती है तो कांग्रेस पहले इस देश के जाति न्याय जनगणना को शुरुआत करेगी और सबको न्याय देगी। ये विश्वास हमारे नेता राहुल गांधी जी ने पूरे देश की जनता को दिया है। कोणाचाच विरोध नाही आहे, तुमचा गैरसमज आहे। कोणाचाच विरोध नाही आहे, पण जिथपर्यंत प्रॉपर प्रस्ताव येत नाही तिथपर्यंत काँग्रेस पक्षाकडून कोणीही चर्चा करणार नाही। त्यांनी कोणी काय बोलायचं, आम्ही तर विदेशात, आम्ही विदेशात झालं काय करताय, कोणी कोणाला फायदा दिलेला हे सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे मला त्याच्यावर आता बोलायचं नाही। पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की संविधान धोक्यात आलेलं आहे, लोकशाही धोक्यात आलेली आहे। अशा परिस्थितीत कोणी कसं काम करावं। काँग्रेसने इतक्या वर्ष या देशाचं संविधान सांभाळलं, लोकशाही सांभाळली, म्हणून आम्ही सगळेजण हे स्वायत्ता आपल्याला आहे। आता तर ती स्वायत्ता नाही राहिली, कोणतं चॅनलने दाखवलं तर त्या पत्रकारावरच कारवाई केली जाते। काय चाललं आता, राहिलं का चौथा स्तंभ? हे काँग्रेसच्या काळात नव्हतं, पण आज जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती सगळ्यांनी ओळखली पाहिजे। ते महान नेते आहेत, त्यांच्याबद्दल मला कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही। मला त्यांच्याबद्दल कुठली चर्चा करायची, आम्हाला कुठलीच चर्चा नाही। वाढलाच आहे, वाढलाच आहे, आगामी काळात नाही, आता पण वाढलाच आहे। हे फक्त थोडंसं निवडणुका लागायची वाट पाहतात लोक, म्हणून तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेत नाही हे लोक। पावणे 2 वर्ष झाली प्रशासक आणि सरकार पुण्यासारख्या शहराला, ज्या शहराला काँग्रेसने पिण्याचं पाणी दिलं, हे शहर चांगलं केलं, आज ना पिण्याचं पाणी आहे पुण्यामध्ये, ना रस्ते चांगले, व्यवस्था नाही, प्रशासक आणि सरकार लूटमार करताय जनतेची पैशाची। हे चित्र आज आपण पाहतोय। निवडणुका का घेत नाही? आरक्षणाचा मुद्दा सांगतात, तर मागच्या काळात तर सांगत होते 24 तासात मी आरक्षण आणून देतो, आता काय झालं 56 इंचीचं? आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे। कोणी काय कोणाचा जुलमी सरकार चालवायची त्यांनी चालवावं। आम्ही काँग्रेसचे लोक आहोत, आम्ही इंग्रजाला नाही घाबरलो, ते अशा लोकांना काय घाबरायचं? त्यामुळे याच्यावर आज चर्चा नाही। आम्ही न्यायव्यवस्थेचा, आम्हाला न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे, या सरकारवर नाही। कोणी कोणाबरोबर? हा कोणा? कोणाला नियुक्ती केली?
मला त्याच्या त्यांनी फक्त त्यांच्याजवळ एक बघा, निवडणुकीच्या काळामध्ये बोटावर मोजणारी लोक आपण सांगताय 38 वगैरे बोटावर मोजू शकतो. काँग्रेसला हे करायची गरजच नाही ना. काँग्रेसजवळ सगळ्या जाती धर्माचा समूह आहे. त्यामुळे त्या लोकांसाठी नाविन्य, आमच्यासाठी नाविन्य काहीच नाही. वेळेपुरतं आहे. मला हे कळत नाही, काँग्रेसमध्ये गडबाजी म्हटले. मी ज्यावेळेस कसब्याच्या निवडणुकीत पुण्यात आलो, तुम्हीच लोक मला प्रश्न विचारतो कसं जिंकाल, इथं तर गडबाजी आहे. कसं जिंकलं मग? काँग्रेस पार्टी ही व्यक्तिविशेष नाही. काँग्रेस पार्टी कार्यकर्त्यांची आणि जनतेची पार्टी आहे. काँग्रेस पार्टी व्यक्तिविशेष नाही. आमचं एकदम क्लिअर आहे. त्याच्यामुळे एक गडबाजी वगैरे एकाचा असेल त्यांचा सोयरसुतक असेल. आम्ही आज सगळ्या संघटनात्मक याच्यावर सगळ्यांना आम्ही ते सल्ला देणार आहोत. पण काँग्रेस पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि जनतेची पार्टी आहे आणि एक विचार आहे. त्याच्यामुळे याचा कोणालाच काही फरक पडत. कोण? आपण पत्र पाठवू सगळेजण. हायकमांड डिसिजन घेईल त्याच्यात. हा, काँग्रेसने च्या काळामध्ये ते हॉस्पिटल झालेलं आहे 500 बेडेड हॉस्पिटल, आपल्या माहितीसाठी. आणि स्वतः पृथ्वीराज चव्हाण साहेब त्यावेळेस ते मुख्यमंत्री असताना त्यांनी उद्घाटन केलेलं आहे 500 बेडेड हॉस्पिटल. आज देशामध्ये इंजिनिअरिंग व्यवस्था असतील, आरोग्य व्यवस्था असतील, या सगळ्या व्यवस्था त्या काळात काँग्रेसने होत्या. यांनीच सांगितलं होतं सत्य त्यासाठी लोकांना काय काय आश्वासन दिले होते. मग त्या 500च्या जागी 500 बेडेड हॉस्पिटलमध्ये सरकार सांगते की 1400 पेशंट आले, 1400 पेशंट आले. त्याच्यामुळे तिथं गैरसोय झाली, औषधी कमी पडली, डॉक्टर कमी पडले. आता ICUमध्ये फक्त तीन ANM आहे, स्पेशलिस्ट नाही. आता मला एक सांगा, आता हा जो स्टाफ आहे हा काही कायम राहतो का, रिटायर होत नाही का? मग आता रिटायर झालेल्या स्टाफच्या जागी नवीन स्टाफ भरायचे हे प्रोसिजर आहे ना. या सरकारने काय केलं नाही, तुम्हाला नाचता येत नाही तर अंगणवाकडे कशाला सांगता? लोकांचा जीव घेतलेला आहे, तुम्ही जबाबदारी स्वीकारा. माननीय हायकोर्टाने त्यांना सांगितलं, हे आम्ही नाही म्हणत आहे विरोधी म्हणून, माननीय हायकोर्टाने त्यांना ताशेरे ओढले, तुम्हाला बाहेर पडता येणार नाही, हे तुम्हाला जबाबदारी घ्यावं लागेल, हे माननीय हायकोर्टाने सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे नाचता येत नाही आणि अंगणवाकडा आहे, सत्ता यांना राबवताच येत नाही. जनतेसाठी स्वतःसाठी लूटपाट, दलालाचं सरकार झालं महाराष्ट्रातलं. निर्मल भवनमध्ये सगळं दलालाची व्यवस्था निर्माण केलेली आहे. ते सगळं आता आढाव्यामध्ये येईल. आढावा सगळं बिलकुल परिस्थिती एकदम तुम्हाला आम्ही स्पष्ट करू, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला दिवाळीच्या एक बघा, संघटनात्मक जे आहे की आमचे जे काही आम्हाला उदयपूर अधिवेशनातल्या ज्या काही सूचना आलेल्या आहेत त्याच्यातलं कुठं 80% काम झालं आहे, कुठं 90% झालं आहे, कुठं 60% झालं आहे, कुठं 40% झालं आहे. आता 2 महिन्याच्या आत हे सगळंच्या सगळं त्यांना फुलफिल करावं लागेल. दिवाळीच्या नंतर जिल्हानिहाय ह्या संघटनेच्या जेवढे आमचे पदाधिकारी आहेत, म्हणजे एका जिल्ह्यामध्ये कमीत कमी 20 ते 25,000 लोक पदाधिकारी आमचे राहतात. त्याचं तिथं मेळावे केले जातात आणि मग त्या पद्धतीचं दिवाळीनंतर आमची ही सगळी प्रक्रिया मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळणार. जो काही आज त्या ठिकाणी स्थिरता आहे त्याला
इथं मी त्यांना थोडंसं ताकद देण्यासाठी आलेलो, याच्यात काही उलट तपासणीसाठी आलेले नाही. त्यामुळे तुम्ही जे काही तुमच्या डोक्यात असेल तसं काही नाही आहे, हे आहो. पण जेव्हा 2 महिन्यानंतर जे कोणी काम करत नाही, ज्यांना करायचंच नाही, तर त्यांना आम्ही मार्गदर्शक मंडळामध्ये घेऊन टाकू. ते काय आता स्वतः मतं मारत असतील तर मला माहिती नाही. तर त्यांना ते पक्षाचे एवढे वर्ष काम केलेलं आहे त्यांनी, त्यामुळे त्यांना काही पक्षाच्या बाहेर तर काढता येणार नाही. पण तुम्ही जे म्हणालात काय 45 जागेचं टार्गेट केलं, पण कोण मारणार मतं त्यांना? ते आपल्या हाताने मत मारणार आहे? कुठं तुम्ही सांगा ना, यांना कुठं आहे? तुम्ही आता पुण्याचं तुम्हाला सांगतो, पुणा असेल, मावळ असेल, शिरूर असेल, बारामती असेल, या सगळ्या जागा इंडियाला जिंकणार. तुम्हाला आत्तापासून सातारा आम्ही जिंकू, कोल्हापूर आम्ही जिंकू, सोलापूर आम्ही जिंकू. मी सांगितलं ना, आम्ही पश्चिम महाराष्ट्र सगळ्या जागा आम्ही इंडियाला जिंकू. इंडिया अलायन्स म्हटलं ना, महाराष्ट्रातून हा माझा सर्वे नाही आहे. हा 2 महिन्याच्या पहिले जो सर्वे आला त्याच्यामध्ये त्यांच्याच तावडे किडे कमिटी आली होती, त्यांच्या सर्वेमधून आली होती. तावडे कमिटी त्यांनी ते दाखवासाठी केली. महाराष्ट्रामध्ये 40 जागा आघाडीला दाखवत. आता आघाडीत काय बिघाडी केली ते तुम्हाला सगळ्यांना माहिती. पण त्यांचा आता तोही त्या बिघाडीच्या नंतरही सर्वे झाला. हे सर्वे तुमच्याच चॅनलवर आम्ही पाहतो. जे गेलेत बिचारे, आता बिचारे शब्द वापरतो मी त्यांना, या लोकसभेनंतर काय होईल त्यांचं मला माहिती नाही. बघा पुन्हा तुम्हाला आता काय आहे की हा सगळ्यात मोठा एक आहे की राहुल गांधीजींनी जे काही मुद्दे उपस्थित केले त्याला चॅनल दाखवतच नाही, पेपरवाले छापतच नाही. राहुल गांधीजी रोज काम करताय, आमचा दलितला कार्यकर्ताही काम करताय, पण तो दिसतच नाही. अण्णा हजारे साहेबांचं जे आंदोलन झालं त्याला आपण मोठ्या प्रमाणात दाखवलं. पण शेतकऱ्यांच्या 3 काळ्या कायद्यांचं आंदोलन झालं, त्याच्यामध्ये अण्णा हजारे साहेबांपेक्षाही जास्त लोक होते. ते दिसलेत का आपल्याला? आता लोकशाही नाही राहिलेली आहे ना. आता ज्यावेळेस इंग्रजाच्या विरोधात आम्ही लढलो होतो त्यावेळेस दिसतच नव्हतं काँग्रेस कुठं आहे म्हणून. पण ते बरोबर माऊथ कॅनव्हॅसिंग आमची जी झाली, त्या माऊथ कॅनव्हॅसिंगच्या आधारावर महात्मा गांधींनी इथं नारा दिला, चले जाओ, तर पूर्ण देशात ऐकू गेला. आता आमचा आवाज ऐकायला लोकांच्या कानात गेलेला आहे. तुमच्या गेला की नाही मला मालकांच्या नाही, तुमच्या तर जातो. मला ते केव्हा आजारी पडतात आणि केव्हा मंत्रालयात राहतात तेच कळत नाही. ते मला दुसऱ्या दिवशी पाहत होतं तर सकाळी 7 वाजता मंत्रालयात दिसतात. त्यामुळे ते तब्येतीचं काही कळतच नाही त्यांचं. आता आलं की मागेवरून आला. चला चला, थँक्यू. अजून मला माहिती नाही. सह्याद्रीची उंची म्हणजे